आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली। सेन्सेक्स तब्बल 1300 पॉईंटने कोसळला तर निफ्टी 23,850च्या खाली गेला। पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की अचानक मार्केटमध्ये एवढी भीती का पसरली? फक्त मोदीच्या एका स्टेटमेंटमुळे मार्केट क्रॅश होऊ शकतो का? की यामागे इकॉनॉमिक बद्दल काही मोठा इशारा दडलेला आहे? कारण आज मार्केटमध्ये जे घडलं ते सामान्य करेक्शन नव्हतं। यामुळे इन्व्हेस्टर आज घाबरून सेलिंग करायला लागले। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व समजून घेणार आहोत। पीएम मोदीचं स्टेटमेंट मार्केटसाठी इतकं सेन्सिटिव्ह का ठरलं? यूएस इराण टेन्शनमुळे क्रूड ऑइल प्राइजेस कसे वाढले आणि वीक होत चाललेल्या रुपीज मुळे इन्व्हेस्टर का घाबरले? तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं स्वागत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करूया। काल पीएम नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। त्यांनी फ्यूल यूज कमी करण्याचं आवाहन केलं, अनावश्यक फॉरेन ट्रॅव्हल टाळा असं सांगितलं, गोल्ड इम्पोर्ट कमी करण्यावर भर दिला आणि एनर्जी सेव्हिंगवर विशेष लक्ष देण्याचे सांगितलं। सरकारच्या दृष्टीने हे प्रिकॉशनरी स्टेप असू शकतात, पण मार्केटने हे स्टेटमेंट खूप सिरियसली घेतलं आणि इन्व्हेस्टरला वाटलं जर पंतप्रधान स्वतः फ्यूल बचत आणि खर्च नियंत्रणाबाबत बोलत असतील तर इकॉनॉमीवर प्रेशर वाढत असताना दिसत आहे आणि इथूनच मार्केटमध्ये फेअर झाला। पण खरी समस्या स्टेटमेंट नव्हती, तर त्या मागे एक मोठं ग्लोबल कारण होतं, ते म्हणजे यूएस आणि इराण मधला वाढता टेन्शन। मिडल ईस्ट मध्ये सिच्युएशन पुन्हा तणावपूर्ण होत चालली आहे। इराणने पीस प्रपोजल नाकारल्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये अनसर्टनिटी वाढली आणि याचा थेट परिणाम क्रूड ऑइल प्राइसवर म्हणजे ब्रेंट क्रूड ऑइल वेगाने वर जाऊ लागला। आता तुम्हाला प्रश्न पडेल की ऑइल महाग झालं तर इंडियन स्टॉक मार्केट का पडतो? कारण इंडिया हा ऑइल इम्पोर्टिंग कंट्री आहे। आपल्या देशाला लागणारा बहुतांश क्रूड ऑइल बाहेरून विकत घ्यावा लागतो, म्हणजे ऑइल प्राइस वाढले की इंडियाला जास्त डॉलर्स खर्च करावे लागतात। त्यामुळे देशाचा इम्पोर्ट बिल वाढतो आणि इकॉनॉमिकवर प्रेशर येतो। फक्त इतकंच नाही तर ऑइल महाग झालं की ट्रान्सपोर्टेशन महाग होतं, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात, कंपनी कॉस्ट वाढतात आणि इन्फ्लेशन वाढण्याची भीती निर्माण होते। पण मार्केटला तिसरा मोठा धक्का बसला, तो म्हणजे वीक होत चाललेला रुपीज। आज रुपीज डॉलरच्या तुलनेत आणखी कमजोर झाला आहे। वीक रुपी म्हणजे इम्पोर्ट आणखी महाग। ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी इंडियाला जास्त पैसे खर्च करावे लागतात। यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर अजून कॉशियस झाले आणि फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजेच FII मोठ्या प्रमाणात सेलिंग करू लागले। तर आजचे हे 3 कारण म्हणजेच पीएम मोदीचं स्टेटमेंट, यूएस इराण टेन्शन आणि रुपी वीक, या 3 कारणामुळे आज मार्केटमध्ये प्रेशर दिसला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा इम्पॉर्टंट मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। धन्यवाद।